करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 18। सगळ्यांनी गप्पा मारत जेवण केलं आणि सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले। रेखा मायाला टेबल आवरायला मदत करत होती। सगळं आवरून रेखा रूममध्ये आली तर रूममध्ये काळोख होता। रेखा अर्णवला आवाज देत रूममध्ये आली तेवढ्यात धाडकन दरवाजा बंद झाला आणि ती मोठ्याने ओरडणार तोच अर्णवने मोमबत्ती लावली। ती समोरचा नजारा बघून आश्चर्याने बघतच राहिली। फुलांनी फरशीवर वेलकम लिहिलं होतं आणि समोर बेडवर फुलांच्या पाकळ्यांनी सॉरी लिहिलं होतं। सगळीकडे मंद असा प्रकाश होता। फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता आणि अर्णव हातात एक बलून घेऊन उभा होता। त्यावरही मोठ्या अक्षरात सॉरी लिहिलं होतं। रेखाला हे सगळं बघून खूप छान वाटत होतं, पण तिचा राग अजूनही कमी झाला नव्हता। ती येऊन सोफ्यावर बसली। हा काय बालिशपणा आहे हे? काय सगळीकडे सॉरी सॉरी लिहिलंय आणि कशासाठी? रेखा रागावण्याचं नाटक करत बोलत होती। अर्णव तिच्या जवळ येऊन बसला आणि त्याने स्वतःची कान पकडले। हे बघ, मला माहीत आहे तू माझ्यावर खूप रागावली आहेस। तू मला कॉल करत होतीस पण मी फोन उचलला नाही कारण मी खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो आणि सकाळी जेव्हा तू फोन केला तो रियाने उचलला असेल असं मला आईच्या बोलण्यावरून वाटतंय। अर्णव बोलतच होता तोच रेखाने त्याला अडवलं। अरे वा, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे। म्हणजे रिया जे काही बोलत होती ते सगळं खरं आहे? रेखा भुवया उंचावून रागात बोलत होती। मला नाही माहीत रियाने तुला काय सांगितलं, पण काहीतरी खोटं सांगितलं असेल हे मात्र नक्की। तू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस। अर्णव रेखाकडे बघत बोलतो। प्रत्येक वेळेस मी तुमच्यावर विश्वास ठेवते, पण असं तर नाही ना रिया प्रत्येक वेळेसच खोटं बोलत असेल? तुम्ही एवढ्या खात्रीने कसं बोलू शकता? रेखा रागात बोलते। माझ्यापेक्षा तुला त्या रियावर जास्त विश्वास आहे का? तिने तुला असं काय सांगितलं मला काही कळू तर दे। अर्णव रेखाकडे बघत बोलतो। तुमच्यासारखा माणूस मी आतापर्यंत बघितला नाही। तिने मला काय सांगितलं हे सांगायचीही मला लाज वाटते। शी, काही माणसं किती निर्लज्ज असतात ना? रेखा अर्णवकडे बघून बोलते आणि रागाने तिथून उठून जाते। रेखाचं बोलणं ऐकून अर्णवच्या मनाला वेदना होत होत्या, पण तिचा गैरसमज दूर करणं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं। हे बघ रेखा, तू जर मला सांगितलं नाही तर मला कसं कळणार? रियाने तुला जे काही सांगितलं त्याबद्दल तू मला काहीही विचार, मी सांगायला तयार आहे। अर्णव रेखासमोर उभा राहत बोलतो। तुम्ही काल तिच्यासोबत डिनरला गेले होतात त्यामुळे माझा फोन उचलला नाही। मी तुमच्या दोघांना डिस्टर्ब करते का? रेखा डोळे पुसत बोलते। रेखा प्लीज तू रडू नकोस। रात्री 2 वाजेपर्यंत माझी इंटरनॅशनल मीटिंग चालू होती आणि माझा फोन सायलेंटवर होता, त्यामुळे तुझा फोन आलेला मला कळलं नाही आणि रात्री लेट झाल्यामुळे मी तुला कॉल बॅक केला नाही। हे तू ऑफिसमध्ये फोन करून कुणालाही विचारू शकतेस। अर्णव ठामपणे बोलत होता। अर्णवचं बोलणं ऐकून रेखाला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला, कारण आईने तिला सांगितलं होतं अर्णव आज सकाळी ऑफिसमधून आला म्हणून। बरं, ते ठीक आहे, पण सकाळी तिने का तुमचा फोन उचलला होता? रेखा अर्णवकडे बघत बोलते। रेखाचं बोलणं ऐकून अर्णवला सकाळचा प्रसंग आठवला। रिया कसं त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती ते। त्याने रेखाकडे बघितलं आणि खाली बसला। त्याचा पडलेला चेहरा बघून रेखाही त्याच्याजवळ बसली। तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, रेखा अर्णवला म्हणाली। नाही, मला तुला सांगायचं आहे, कारण तू माझी बायको आहेस आणि तुला माझ्याबद्दल सगळं माहीत असायला हवं। अर्णव बोलतच होता तेवढ्यात रेखा मध्येच बोलली। बायको आहे, पण काही दिवसापुरतीच ना? रेखा, ते काहीही काय असे ना, पण आता तर तू माझी बायको आहेस ना? तुला ते सगळं सारखं उकरून काढायची काही गरज आहे का? अर्णव रेखाकडे बघून थोडा चिडत बोलला। बरं ठीक आहे, सांगा काय सांगायचं ते। रेखा मन घट्ट करत बोलली। आता काय ऐकावं लागणार आहे या विचारानेच तिचं काळीज जोरजोरात धडकू लागलं। मन अस्वस्थ झालं आणि ती कान देऊन अर्णवकडे बघू लागली। सकाळी ती नाश्ता घेऊन आली होती आणि पुढे काय झालं ते अर्णवने तिला सगळं सविस्तर सांगितलं। अर्णवचं बोलणं ऐकून रेखाला रियाचा खूप राग आला। तिची हिंमत कशी झाली आपल्या रूममध्ये यायची? आणि काय हो, तुम्हाला रूममध्ये सलमान खान बनवून फिरायची खूप हौस असते ना, तर मग असंच होणार। रेखा रागाने बोलत होती। तिला असं पॉझिटिव्ह झालेलं बघून अर्णवला मनातून आनंद झाला आणि त्याने रेखाला घट्ट मिठी मारली। हे सगळं एवढं अचानक झालं की रेखाला काही कळलंच नाही। तिच्या मानेवर त्याचे गरम श्वास
तिला जाणवत होते. त्याच्या अशा अचानक झालेल्या स्पर्शाने ती शहारून गेली. दोघांच्याही हृदयाची धडधड आता कमालीची वाढली होती. रेखा ही अर्णवच्या स्पर्शाने सुखावली होती. दोघेही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते. त्याच्या परफ्यूमचा वास तिला वेड लावत होता. तिच्या पोटात फुलपाखरू उडू लागली. तिने तिच्या वाढलेल्या श्वासांवर ताबा मिळवला. तिला अर्णवचे हार्टबीट क्लिअर ऐकू येत होते. तिच्या हालचालीने अर्णव भानावर आला आणि पटकन तिच्यापासून दूर झाला. आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे अर्णव लवकर ऑफिसमध्ये निघून गेला. रेखा ही तिचं आवरून कॉलेजला निघाली होती. ती बॅग घेऊन निघणार तोच दरवाजा धाडकन वाजला. त्यामुळे रेखाने मागे बघितलं तर रिया रूममध्ये आली होती. रियाला बघून रेखा हाताची घडी घालून उभी झाली. काय ग, खुशाल निर्लज्जासारखी परत आलीस? काय म्हणावं तुला? तुझ्या नवऱ्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तरी तुला त्याचं काहीच वाटत नाही? रिया रेखाकडे बघून बोलत होती. माझ्या नवऱ्याचं कुणावर प्रेम आहे हे तू मला सांगायची काहीच गरज नाही. आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं मी, पण आता माझ्या पुढे शहाणपणा करायचा नाही. मला सगळं माहीत आहे. मला निर्लज्ज म्हणण्यापेक्षा तू तुझं बघ. तू महान निर्लज्ज आहेस. जबरदस्तीने माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीस आणि माझ्यासोबत खोटं बोलतेस. तुला काय वाटलं तू जे काही बोलतेस ते मला कळणार नाही? तुझ्या अशा खोट्या बोलण्याला मी बळी पडेल असं वाटलं का तुला? रेखा रियाला उत्तर देत बोलत होती. रेखाला असं बोलताना बघून रियाला धक्का बसला. रेखा या अगोदर तिच्यासोबत असं काही बोलली नव्हती, पण आज मात्र रेखाच्या बोलण्यात आत्मविश्वास होता आणि ती रियाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. अरे वा, म्हणजे तुला कळलं वाटतं. हे एका अर्थाने बरंच झालं. तर मग आता मी तुला स्पष्ट सांगते, अर्णववर माझं प्रेम आहे. त्यामुळे तू आमच्या दोघांच्या लाईफमधून कायमची निघून जा. आणि तू जर माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर मी तुला माझ्या पद्धतीने अर्णवच्या आयुष्यातून बाहेर काढेल. नाहीतर परत म्हणशील सांगितलं नाही म्हणून. रिया रेखाभोवती गोल फिरत बोलत होती. धमकी देतेस का तू मला? पण तुझ्या अशा फालतू धमक्यांना मी घाबरणार नाही. आणि तसंही अर्णवचं तुझ्यावर काडी मात्रही प्रेम नाही. त्याच्या आयुष्यात तुझं स्थान शून्य आहे. त्यामुळे तू कितीही हातपाय मारून प्रयत्न केलेस तरीही त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे तू या फालतू गोष्टीत वेळ वाया घालू नकोस आणि आयुष्यात काहीतरी चांगलं काम कर. नाहीतर तू अशी तोंडावर पडशील ना की जगासमोर तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटेल. रेखा रियाकडे बोट दाखवत बोलत होती. रेखाचं बोलणं ऐकून रिया रागाने लाल झाली. तिने दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या आणि रागाने रेखाकडे बघू लागली. रेखा तिथून जायला लागली. तोच रियाने तिचा हात घट्ट पकडून तिला मागे खेचलं. तुझं तोंड खूपच चालायला लागलं. कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतेस ग? त्या अर्णवच्या जीवावर ना. पण एक मात्र विसरू नकोस, तू या रियासोबत पंगा घेतलास. आता मी तुला अशी सोडणार नाही. ज्याच्या जीवावर तू एवढं बोलतेस ना, आता तोच तुला हाताला धरून घराबाहेर काढेल. लक्षात ठेव. रिया रेखाकडे रागाने बघत बोलते आणि तिथून निघून जाते. रेखा जाणाऱ्या रियाकडे पाठमोरी बघत उभी राहते आणि नकारार्थी मान हलवते आणि कॉलेजला जाण्यासाठी निघते. रेखा कॉलेजला जाताना आजोबांच्या रूममध्ये आली आणि त्यांच्यासोबत थोड्या वेळ गप्पा मारून निघाली. रेखासोबत बोलून आजोबांनाही प्रसन्न वाटत होतं. त्यांनी हसतच रेखाला निरोप दिला. रेखा आईचा निरोप घेऊन कॉलेजला गेली. इकडे रिया रागाने आणखीनच फणफणली होती. ती रूममधल्या वस्तू इकडे तिकडे फेकत जोरजोरात ओरडत होती आणि ती रागातच महेशला फोन करते आणि त्याला भेटायला बोलवते. रिया आणि महेश एका कॉफी शॉपमध्ये भेटतात. दोघेही बराच वेळ एकमेकांसोबत बोलत होते. पण हे असं केल्यानंतर ते रेखाला घराबाहेर काढतील आणि रेखा माझ्यासोबत लग्न करायला तयार होईल. आणि त्यांनी जर तिला घराबाहेर काढलं नाही तर, आणि या सगळ्यात आपण फसलो तर तिच्यासोबतच काय, पण माझं कुणासोबतही लग्न होणार नाही आणि पुढे काय होईल याचा विचारही मला करवत नाही. हे सगळं अंगलट नाही आलं पाहिजे बरं. नाहीतर आयुष्यभर जेलमध्ये चक्की पिसत बसावं लागेल. नाही नाही, असलं काहीच करायला नको. आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू. असे अनेक प्रश्न महेश रियाला विचारत होता. रियाला मात्र महेशच्या बोलण्याचा राग येत होता. ती त्याच्याकडे रागाने बघते आणि टेबलवर जोराने हात आपटते. तुझं नक्की रेखावर प्रेम आहे ना?
तुला रेखा हवी आहे ना? तर मग मी सांगते तसंच करायचं. एकदा का आपला प्लॅन सक्सेस झाला तर ती रेखा तुझीच झाली असं समज. आणि तुझ्या डोक्यात काय भुसा भरलाय का? एवढं काय घाबरतोस? आणि माझं ऐकायचं नसेल तर तुझ्याकडे आहे का दुसरा कोणता प्लॅन? रिया महेशकडे रागाने बघत बोलत होती. ओ मॅडम, नीट बोला. मी काही तुमचा नोकर नाही, पार्टनर आहोत आपण. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जर या सगळ्या गोष्टीमध्ये फसलो ना तर मी तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन डुबणार. पार्टनर आहोत ना आपण. फायदा झाला तरीही दोघांचा आणि तोटा झाला तरीही दोघांचा. जे काही होईल त्याला आपण दोघेही सारखेच जबाबदार असणार आहोत. मान्य आहे का तुम्हाला? महेश हाताची घडी घालत रियाकडे बघत बोलतो. रिया त्याच्याकडे बघत मनात विचार करत होती. हा तर स्वतःला जास्त दीड शहाणा समजतोय. पण आता काय करणार? माझ्याकडेही दुसरा कोणताच पर्याय नाही. रिया मनात विचार करत बडबडत होती. ओ मॅडम, कसला एवढा विचार करताय? मी जे बोललो ते मान्य आहे का तुम्हाला? महेशच्या आवाजाने रिया भानावर आली. ठीक आहे, मी सांगते तसंच करायचं. पण या सगळ्यांची कोणालाही कानोकान खबर लागता कामा नये. आणि हे सगळं कधी करायचं ते नंतर आपण ठरवू. फक्त योग्य संधीची आणि वेळेची वाट बघत राहा. रिया महेशला समजावत बोलते. आणि थोडा वेळ दोघेजण एकमेकांशी काहीतरी बोलतात आणि विरुद्ध दिशेला निघून जातात. पण हे सगळं एका कोपऱ्याच्या टेबलवर बसलेला माणूस बघत होता. पण त्यांच्यात अंतर जास्त असल्यामुळे त्यांचं बोलणं त्याला व्यवस्थित ऐकू येत नव्हतं. रिया आणि महेश तिथून गेल्यानंतर तो माणूस त्या दोघांचे फोटो आणि काहीतरी मेसेज मोबाईलमध्ये टाईप करून सेंड करतो. इकडे मेसेज आणि फोटो बघून रॉकी घाईतच अर्णवला फोन करतो. बॉस, आज रिया आणि महेश एकमेकांना भेटले आहेत. ते दोघे जवळजवळ 1 तास त्या कॅफेमध्ये बसले होते. त्या दोघांच्या डोक्यात खूप भयानक प्लॅन शिजतोय असं वाटतं. आपण सावध राहायला हवं, रॉकी काळजीने बोलत होता. रॉकी चांगली माहिती मिळाली. पण त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे समजलं असतं तर आणखीनच बरं झालं असतं. पण ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेव. त्या महेश्वर आणि रियावर एकदम बारीक लक्ष ठेवायला सांग. आणि काहीही गडबड वाटली तर लगेच मला कळवा. आणि आणखी एक, रेखाच्या आजूबाजूला आपले 1-2 बॉडीगार्ड नेहमी असायला हवेत. पण ही गोष्ट मात्र रेखाला कळता कामा नये. अर्णव रॉकीला समजावून सांगत होता. ओके बॉस, असं बोलत रॉकी फोन ठेवतो. फोन ठेवल्यानंतर मात्र अर्णवला रेखाची काळजी वाटू लागली. रेखा कोणत्याही संकटात सापडायला नको. माझ्यामुळे ही रिया रेखाच्या पाठीमागे लागली. पण माझ्याकडे काही प्रूफ नाही, त्यामुळे मी तिला काही बोलूही शकत नाही. पण मनातून तर असं वाटतं जाऊन तिच्या 2 कानाखाली माराव्यात आणि धक्के मारून घराच्या बाहेर काढावी. पण मामा मामीमुळे आणि आईमुळे मी शांत आहे. पण जर तिच्यामुळे रेखाला काही त्रास झाला तर मी कसलाही विचार न करता तिला पूर्ण जन्माची अद्दल घडवेल. अर्णव मनातच विचार करत बोलत होता. अर्णवच्या सांगण्याप्रमाणे रियावर आणि महेश्वर रॉकीची माणसे बारीक लक्ष ठेवून होती. रेखाच्याही अवतीभोवती त्याचे बॉडीगार्ड रेखावर लक्ष ठेवून होते. असेच एकामागून एक भरभर दिवस जात होते. रेखा रोज कॉलेज सुटल्यावर आईकडे जाऊन नंतर घरी येत होती. आता तर तिची फायनल एक्झाम सुरू झाली होती, त्यामुळे ती अभ्यासात गुंतली होती. आज अर्णव ऑफिसचं काम करून घरी निघाला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर जयचं नाव बघून अर्णव गालात हसला आणि फोन रिसीव्ह केला. दोस्त ना रहा. अर्णवने फोन उचलताच जयने गाणं म्हणायला सुरुवात केली. अरे वा, क्या बात है. डॉक्टर साहेबांनी डॉक्टरकी सोडून सिंगिंग सुरू केलं वाटतं. अर्णव हसून बोलत होता. अरे, तुझ्यासारखे मित्र असल्यावर असंच होणार. किती दिवस झाले साधा एक फोनही केला नाहीस. काय बाबा, आता मित्राची गरज संपली. लग्न झालं ना तुझं आता. संसारात जास्तच गुंतला वाटतं. जय तोंड बारीक करून अर्णवला चिडवत होता. अरे, काहीही काय बोलतोस? तुला कधी विसरेल का मी? तू तर यारो का यार, मेरे जिगर का तुकडा आहे. अर्णव हसून बोलला. हो का? कळलं बरं मला तुझं प्रेम. 1 नंबरचा नौटंकी आहेस. बरं, ते सगळं जाऊ दे. आज मी फ्री आहे. तुला वेळ असेल तर आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया आपण.
खूप दिवस झाले भेट झाली नाही, जय शांत आवाजात बोलत होता.